मोठा जल्लोष हा या विसर्जन मिरवणुकांमध्ये दिसतोय। फक्त मुंबई आणि पुण्यातच नाही तर कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि राज्यातल्या इतर शहरांमधले जे मानाचे गणपती आहेत त्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना, विसर्जन सोहळ्यांना सुरुवात झालेली आहे। आज संपूर्ण दिवसभर राज्यभरातले हे जे विसर्जन सोहळे आहेत ते तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भातली अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, आता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। उदय, काय सांगता येईल याबद्दल? उदय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण पाहत असाल माझ्या मागे लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजाची जो विसर्जन रथ आहे तो पुढे आलेला आहे। आपण इथे पाहत असाल की लालबाग मार्केटमधून मुख्य स्टेजवरून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे पुढे आणण्यात आलेली आहे आणि वाजत गाजत आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे अरबी समुद्राच्या दिशेने। मात्र वाटेमध्ये अनेक गणेश भक्त लालबागच्या राजाची वाट पाहतात शेवटचा निरोप देण्यासाठी। जवळपास 22 तास ते 24 तास ही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक चालणार आहे आणि या दरम्यान वाटेमध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देणार आहेत। आपण पाहत असाल की वात्सल्यपूर्ण मूर्ती गेले 10 दिवस लालबागच्या राजाची मनोभावी पूजा गणेश भक्तांनी केलेली आहे। लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने इथे ज्या प्रकारे नियोजन केलं होतं त्यामुळे इथे जवळपास 1 कोटीहून अधिक भाविकांना दर्शन घेता आलेलं आहे आणि त्यानंतर आता अखेरचा तो निरोपाचा क्षण आलेला आहे। आज अनंत चतुर्थी आहे। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे राजेशाही तो पार पाडताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय। सकाळी साधारणतः 10:30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आली, उत्तर पूजा करण्यात आली, उत्तर आरती देखील इथे करण्यात आली आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाची वाजत गाजत मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे। आपण पाहत असाल समोर लालबागच्या राजाचा जो विसर्जन रथ आहे तो पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील सज्ज झालेले आहेत आपल्या लाडक्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी। बरोबर आहे उदय, आणि मोठी ही मिरवणूक विसर्जनाची आपण पाहतो आहोत। मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत आणि जो मार्ग आहे विसर्जन मिरवणुकीचा तिथं ठिकठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जात असते, गुलाल उधळला जातो आहे, आपण पाहतो या दृश्यांमध्ये। थोडंसं त्याबद्दल उदय काय सांगते? लालबाग मार्केटमध्ये आपण पाहत असाल की मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। गेले 2 वर्ष कोविड संसर्गामुळे लालबागच्या राजाचा उत्सव जो आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करण्यात येत होता। मात्र आता जल्लोष जो आहे लालबाग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत लालबाग मार्केटमध्ये जमा झालेले आहेत। एक सुरांजली बँड आहे, त्या बँडच्या तालावरती हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात। लालबागच्या राजाच्या मुख्य मूर्तीच्या समोर ज्या कोळी भगिनी आहेत त्या फेर धरून नाच करताना आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे। कार्यकर्ते देखील बेभान झालेले आहे, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत आणि 2 वर्षानंतर हा विसर्जन जल्लोष जो आहे लालबाग मार्केट जे अनुभवताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। एक गुलालाची उधळण असेल किंवा एक जल्लोष जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे लालबाग मार्केटमध्ये। पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाचा मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लालबागच्या राजाची मूर्ती येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा जल्लोष जो आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरती फ्लायओव्हरच्या खाली इथे पाहायला मिळेल। एक जल्लोषपूर्ण वातावरण जे आहे ते लालबागमध्ये पाहायला मिळते। उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं लालबागला, ते उत्सवांचं माहेरघर लालबागला का म्हटलं जातं त्याचं उत्तर आपल्याला गणेश उत्सवामध्ये आणि विशेष करून अनंत चतुर्थीच्या दिवशीला मुंबईच्या आणि विशेषतः लालबागच्या या रस्त्यांवरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। उत्सवांच्या या आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जो आहे तो आज सर्वोच्च क्षण अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतो। बिलकुल उदय, आणि यासोबतच श्रॉफ बिल्डिंग मंडळाकडनं दर विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला पुष्पवृष्टी केली जात असते। हे जे सगळे महत्त्वाचे मोठे गणेश मंडळ आहेत त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींवर ही पुष्पवृष्टी दर विसर्जन मिरवणुकीला केली जात असते। उदय, त्याबद्दल थोडक्यात काय सांगा?
तुमचा प्रश्न जरा पुन्हा एकदा विचाराल? उदय, दर विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला जी मोठी महत्त्वाची मंडळं आहेत जी मार्गस्थ होत असतात या विसर्जन मार्गावरनं, त्या मूर्तींवर श्रॉफ बिल्डिंग मंडळाकडनं पुष्पवृष्टी केली जात असते. लालबागच्या राजावर देखील ही पुष्पवृष्टी केली जात असते. उदय, त्याबद्दल नेमकं काय सांगाल थोडक्यात? लालबागच्या राजाच्या विसर्जन मार्गावरती नेहमीप्रमाणे आपल्याला 10 ते 15 फुटांवरती एक हार जी आहे, तोरण आहे, हारांचं तोरण, ते आपल्याला पाहायला मिळतं. लालबागच्या राजाचं स्वागत करतात. तसेच अनेक सोसायटी जी आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टीचं आयोजन करत असतात. सगळ्यात प्रसिद्ध असलेली पुष्पवृष्टी म्हणजे श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी आहे. लालबागचा राजा जेव्हा श्रॉफ बिल्डिंगच्या जवळ येईल त्यावेळेला पुष्पवृष्टी जी आहे लालबागच्या राजावरती केली जाते. फक्त लालबागच्या राजावरतीच नाही तर गणेश गल्ली असेल, तेजोका मेन्शन असेल, इतरही मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, त्या सर्व गणेश मूर्तींवरती श्रॉफ बिल्डिंग तर्फे एक पुष्पवृष्टी केली जाते आणि ती अतिशय देखणी आणि भव्य दिव्य अशी असते. ती पाहण्यासाठी देखील लोक मोठ्या संख्येने येत असतात. लालबागच्या राजा जेव्हा मूर्ती त्यावेळेला येते श्रॉफ बिल्डिंग जवळ, त्यावेळेला उत्साहाला अक्षरशः उधाण आलेलं असतं आणि श्रॉफ बिल्डिंगची जी पुष्पवृष्टी आहे ती अतिशय सुंदर आणि देखणी असते. आणि अशीच पुष्पवृष्टी जी आहे संपूर्ण गिरगावपर्यंत, चौपाटीपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने पुष्पवृष्टी आणि जे हारांचे तोरण आहेत प्रत्येक रस्त्यांवरती लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाचं स्वागत जे आहे ते जल्लोषामध्ये स्थानिक रहिवासी असेल ते करत असतात. त्याचबरोबर वाटेमध्ये जे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लागतात ते देखील लालबागच्या राजाचं एक वडिलकीचं छत्र म्हणून मोठ्या संख्येने स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभारवाडा हा जो अतिशय दाटेवाडीचा मराठमोळा भाग आहे, त्या भागातून जेव्हा लालबागचा राजा प्रवास करत असतो त्यावेळेला देखील अतिशय एक व्हायब्रंट कुंभारवाडा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो. घरांच्या छतांवरती, दुकानांवरती जिथे मिळेल तिथे गणेश भक्त जे आहेत ते उभे राहून आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणजे लालबागच्या राजाला स्वागत करण्यासाठी अक्षरशः त्यांना जल्लोषात उधाण आलेलं पाहायला मिळतं आपल्याला दरवर्षी. बरोबर आहे उदय, आणि यासोबतच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडनं वेळोवेळेला आम्ही जाणून घेणारच आहोत. आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. हा मोठा जनसमुदाय, अलोट अशी ही गर्दी या विसर्जन मिरवणुकांच्या जल्लोषात सामील होण्यासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून इथं जमलेली आहे. आपण पाहतो आहोत मोठी गर्दी या विसर्जन मिरवणुकांना झालेली आहे आणि ही इतकी मोठी गर्दी होईल याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून चोख असा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. लालबागच्या राजाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती आता सुरू झालेली आहे आणि आता आपण पाहतो अनेक जे महत्त्वाचे आणि मोठे गणपती आहेत ते देखील आता हळूहळू विसर्जन मार्गावरनं मार्गस्थ होत आहेत. त्यांच्या देखील विसर्जन मिरवणुकांना सकाळपासून सुरुवात झालेली आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत आणि फुलांची उधळण करत या विसर्जन मिरवणुका मुंबईमध्ये निघाल्याचं आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा पथकांच्या वादनाच्या वातावरणामध्ये फुलांची उधळण करत, रांगोळ्या घालत या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे. ही दोन दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य हे मुंबईतल्या लालबागच्या राजाचं, उजवीकडचं दृश्य हे पुण्यातलं आहे. पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकांना सुद्धा सुरुवात झालेली आहे.
ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. डावीकडचं जे दृश्य आहे ते चिंतामणीचं दृश्य आहे. उजवीकडचं दृश्य लालबागच्या राजाचं. मुंबईतल्या लालबाग आणि परळ परिसरामध्ये अनेक मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, केतवाडी, चिंतामणी अशा सगळ्या गणेशोत्सव मंडळांची जी विसर्जन मिरवणूक आहे ती भव्य दिव्य अशी असते. वाजत गाजत या विसर्जन मिरवणुका पार पडत असतात. या विसर्जन मिरवणुकांमध्ये मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्ली गणपती मंडळाचा पहिला मान असतो. सगळ्यात आधी मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडत असतो आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर गणेशोत्सव मंडळातले जे गणपती आहेत ते विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडत असतात. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची मोठी धूम पाहायला मिळते आणि या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी फक्त मुंबईतनंच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अनेक भाविक गणेश भक्त मुंबईमध्ये दाखल होत असतात. मुंबईमध्ये आज बहुतेक सगळ्याच मोठ्या गणेश मंडळांच्या गणपतींचं आजच विसर्जन होईल. लालबाग परळ या भागातली जी मोठमोठी गणेश मंडळं आहेत त्या गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन आजच होईल. मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकांचा मोठा उत्साह, आनंद पाहायला मिळतोय. जल्लोष आहे मोठा. गुलालाची, फुलांची उधळण होतीये. ढोल ताशाच्या गजरात या विसर्जन मिरवणुका काढल्या जात आहेत. त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. 2 वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह हा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. मुंबईतल्या या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगानं प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज आहे. मुंबईमध्ये तब्बल 15,500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. राज्यातल्या इतर भागात सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 2 वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर हा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे, जो सोहळा आहे तो ठिकठिकाणी पार पडतोय आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष सुरू आहे. गेल्या 10 दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात जवळपास सगळीकडे गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आपल्याला. अनंत चतुर्दशीच्या आजच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहामध्ये निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झालेले आहेत. मुंबई आणि पुण्यासह राज्यातल्या जवळपास सगळ्याच शहरांमध्ये गणरायाच्या, गणपती बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुरू आहे.
मुंबईतल्या या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज आहे। विसर्जनासाठी पालिकेकडून जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या या अनुषंगानं विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघत असतात आणि या मोठमोठ्या ज्या मूर्ती आहेत गणेश मंडळांच्या, त्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था, यासोबतच घरगुती गणपतींच्या विसर्जनाची व्यवस्था सुद्धा पालिकेनं अतिशय चोख केलेली आहे। 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष मुंबई महानगरपालिकेतर्फे स्थापन करण्यात आलेले आहेत। मुंबईतली जी प्रमुख विसर्जन स्थळं आहेत त्या ठिकाणी 786 जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। इतकंच नाही तर स्वागत कक्ष पण विसर्जन स्थळांच्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। तब्बल 211 स्वागत कक्ष या सगळ्या प्रमुख विसर्जन स्थळांवर पालिकेतर्फे सुसज्ज ठेवण्यात आलेले आहेत। वैद्यकीय सामुग्रीसह 188 प्रथमोपचार केंद्र आणि 83 रुग्णवाहिका सुद्धा सज्ज ठेवल्या गेलेल्या आहेत। विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था केली गेलेली आहे। विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळांपर्यंत आल्यानंतर निर्माल्य टाकण्यासाठी तब्बल 357 निर्माल्य कलश वेगवेगळ्या विसर्जन स्थळांवर ठेवले गेलेत। 287 निर्माल्य वाहनं सुद्धा पालिकेनं तैनात केलेली आहेत, जेणेकरून निर्माल्य योग्य ठिकाणी ते टाकता येऊ शकेल। सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगानं 48 निरीक्षण मनोरे पालिकेतर्फे सुसज्ज ठेवले गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी संरक्षक कठडे सुद्धा पालिकेतर्फे उभारण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। पालिकेचे अंदाजे 10,000 अधिकारी आणि कर्मचारी या विसर्जन सोहळ्यांच्या अनुषंगानं तैनात करण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका या विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज आहे।
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभर उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईतली ही गणेश विसर्जन मिरवणूक आपण पाहतो आहोत सध्या. मुंबईतल्या वेगवेगळ्या विसर्जन स्थळांसह मुंबईतल्या दादर, लालबाग आणि परळ या परिसरांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवला गेलेला आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर केला जाणार असल्याचं समजलेलं होतं. त्या अनुषंगानं देखील प्रशासनानं आणि पोलिसांनी सज्जता ठेवलेली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, मालाड आणि गणेश घाट या परिसरात नियंत्रण कक्ष उभारले गेलेले आहेत. याशिवाय मुंबईमध्ये 73 नैसर्गिक तलाव, 162 कृत्रिम तलाव आहेत. या ठिकाणी सुद्धा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सध्या सुरू आहे. लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. यासोबतच चिंचपोकळीच्या चिंतामणीची सुद्धा जंगी वाजत गाजत मिरवणूक निघालेली होती. त्याची देखील दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. यासोबतच तेजुकाया मंडळाचा गणपती सुद्धा आता विसर्जन मार्गावरून मार्गस्थ होताना आपल्याला दिसतोय. श्रॉफ बिल्डिंग मंडळ असेल किंवा इतर ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या मधनं या मोठमोठ्या गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जात असते. या विसर्जन मिरवणुकांचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. गुलालाची उधळण होतीये, ढोल ताशाचा गजर होतोय, फुलं उधळली जात आहेत आणि या इतक्या सगळ्या भक्तिमय भारलेल्या अशा वातावरणामध्ये या विसर्जन मिरवणुका मुंबईमधून निघालेल्या आहेत. मुंबईतल्या ज्या विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत तशाच पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या महत्त्वाच्या मोठ्या शहरांमधल्या मिरवणुका सुद्धा सकाळपासूनच निघाल्याचं आपण पाहतो आहोत. सध्या आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दोन दृश्य पाहतो आहोत, एकीकडे लालबागचा राजा, दुसरीकडे तेजुकाया मंडळाचा हा विघ्नहर्ता. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे. आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी
ही दरवर्षी होत असते. अलोट असा जनसागर या विसर्जन मिरवणुकांना लोटलेला आहे. ढोल ताशांचा गजर होतोय सतत. गुलालाची उधळण केली जाते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, याचा जयघोष सध्या गणेश भक्तांकडनं सुरू आहे. न्यूज 18 लोकमतवर गणपती विसर्जन मिरवणुकांचं महाकव्हरेज आपण सकाळपासून पाहतो आहोत. दिवसभर हे महाकव्हरेज असंच सुरू राहणार आहे. लालबाग आणि तेजुकाया या दोन गणेश मंडळांच्या या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमत.